नायरा फाउंडेशन प्रस्तुत वीर्स ऑफ इंडिया वर्ष तिसरे इवेंट बाय मिती ग्रुप। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दो, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दो। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी। जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी। जिंदगी शम्मा सूरत है खुदा मेरी। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। नायरा फाउंडेशन प्रस्तुत मिती ग्रुपच्या संयोजनातून साकार वीर्स ऑफ इंडिया या सोहळ्यामध्ये मी धनश्री दामले उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सगळेच म्हणतो माझा देश मला प्रिय आहे। प्रत्येक देशातला नागरिक हा त्या देशाबद्दल अभिमान बाळगून असतो। आज बोरिवलीत हा कार्यक्रम होतोय म्हटल्यानंतर खास बोरिवलीकरांचं स्वागत असं मी म्हणणार नाही, किंवा बोरिवलीच्या आसपासून आलेल्या अनेक नागरिकांचं प्रेक्षकांचं स्वागत असंही आज म्हणणार नाही। आज मी फक्त म्हणेन ज्याच्या मनात भारताबद्दल अभिमान जागृत आहे अशा प्रत्येक भारतीयाचं या कार्यक्रमात स्वागत आहे। आपला हा भारत देश सगळ्यांनाच प्रिय आणि अभिमान आहे आपल्या भारत देशाबद्दल, कारण इथे संस्कृती, परंपरा, वेगवेगळ्या चालीरीती, वेगवेगळे धर्म यांचा सुंदर मेळावा बनलेला आहे, मेळावा जमलेला आहे। आणि म्हणून भारताचा रंग हा कोणा एकच रंग लेऊन येत नाही, तर इंद्रधनुष्यासारखे 7 रंग लेऊन आलेला आपला भारत देश आहे। इंद्रधनुष्यातला कोणता एक रंग घेतला आणि हाच रंग मला आवडतो असं आपण निश्चित सांगू शकत नाही। तसंच भारताबद्दल भारताचा प्रत्येक रंग आपल्याला वेगळं काहीतरी दाखवतो, वेगळं काहीतरी प्रेम जागृत करतो। आणि अशा या भारताला नेहमीच इंद्रधनुष्यासारख्या रंगांनी सजवून ठेवणाऱ्या त्या वीरांचं मनपूर्वक त्यांना नमन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। अर्थात या कार्यक्रमाच्या पूर्ण कार्यक्रमादरम्यान या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण अनेक वीरांचा सन्मान जरी इथे करत असलो तरी मला वाटतं आज प्रत्येक भारतीयाला खूप भरून येईल असा प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे, त्यांचा सन्मान करणं मात्र। आणि कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर ज्यांचे ऋण आपण खरंच फेडू शकणार नाही, मात्र एक मानचिन्ह म्हणून आमच्याकडनं प्रेम मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ इच्छितो, त्याचा आपण स्वीकार करावा ही छोटीशी विनंती करून कार्यक्रमाला सुरुवात करते। अर्थात
विंग कमांडर राकेशजी शर्मा यांनी सुद्धा जसे आपल्या भारताबद्दल उद्गार काढले, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा, आणि मग प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात काय बरं जिवंत झालं, तीच भावना पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या माध्यमातून. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्तां हमारा है. तुझे नहीं अपना चमन, टूटे नहीं अपना वतन, बुरा बना कर दे कोई, बर्बाद ना कर दे कोई. मंदिर यहाँ, मस्जिद यहाँ, हिंदू यहाँ, मुस्लिम यहाँ, मिलते रहे हम प्यार से जाओ. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. जन्मभूमि है हमारी, शान से कहेंगे हम, सभी तो भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. आसाम से गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक, जाति बड़ी दुनिया है, भाषा बड़ी सुनेक है. कश्मीर से मद्रास तक कह दो सभी हम एक है, आवाज दो हम एक है. जाओ वीर्स ऑफ इंडिया याचं हे तिसरं वर्ष. नायरा फाउंडेशन प्रस्तुत हे तिसरं वर्ष आहे आणि नायरा फाउंडेशन गेली अनेक वर्ष विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या सोयी सुविधांपासून वंचित लोकांसाठी नायरा फाउंडेशन गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा, डिजिटलायझेशन, टेलिफोन कनेक्शन्स, कम्प्युटर सिस्टीम्स, इतर अनेक गोष्टींचं तांत्रिकीकरण करण्यामध्ये नायरा फाउंडेशनचा मोलाचा वाटा आहे. शाळा आणि कॉलेजेसमध्ये फाउंडेशनतर्फे सायबर केंद्र देखील उभारली गेलेली आहेत. सध्याची एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर जसे आपण सायबर सिक्युरिटीमध्ये अग्रेसर आहोत, अगदी तसंच सायबर गुन्हेसुद्धा आजूबाजूला घडताना दिसत आहेत. आणि अशा वेळेला जर सायबर केंद्रांचा नागरिकांना फायदा झाला आणि नागरिकांबरोबरच शाळा आणि कॉलेजेसमधली मुलं जर या सायबर केंद्रांच्या माध्यमातून सायबर सिक्युरिटीचं व्यवस्थित प्रशिक्षण घेऊ शकली तर नक्कीच आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. याच उद्देशाने नायरा फाउंडेशननी अनेक शाळा कॉलेजेसमधनं सायबर केंद्रसुद्धा उभारलेली आहेत. त्यांचं पहिलं सायबर केंद्र हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी दादर इथे सुरू झालं आणि लवकरच आता फिलिपाईन्समध्ये सुद्धा त्यांचं सायबर केंद्र सुरू होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या व्यतिरिक्त नायरा फाउंडेशननी इतर अनेक उपक्रम केलेले आहेत. नायरा फाउंडेशनचे चेअरमन म्हणजे श्री रोहन गायकवाड हे माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सिक्युरिटीजमधलं एक नावाजलेलं नाव.
मुलांना आणि मुलींना शिक्षण देऊन त्यांची प्रगती करणं हा मोठा वसा त्यांनी उचलला. जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देण्याचा एक वसा त्यांनी घेतलेला आहे आणि ते आज तागायत पूर्ण करतायत. ही विशेष गोष्ट आहे. शैक्षणिक साहित्य असो किंवा योग्य शिक्षणाबरोबर तंत्रज्ञान देणं असो, अशा विविध गोष्टींमध्ये रोहन गायकवाड यांचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलेला आहे. अनेक पुरस्कारांनी देखील ते सन्मानित आहेत आणि या सगळ्याबरोबर देशाची सुरक्षा राखणाऱ्या आपल्या जवानांचा किंवा अशा अनेक प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करून खरोखर देशाबद्दल सुद्धा आपलं प्रेम जागृत ठेवणं यासाठीही रोहन नेहमीच प्रयत्नशील असतात. मी नायरा फाउंडेशनचे चेअरमन श्री रोहन गायकवाड यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांना कार्यक्रमाची प्रस्तावना त्याचबरोबर त्यांचं मनोगत सादर करण्याची विनंती करते. गुड इव्हनिंग गाईज. माझा आवाज येतो आहे? ओके. खूप छान वाटतं आहे की तुम्ही आलात प्रोग्रामला तुमचा टाईम काढून. आणि इट्स ऑलवेज प्राईड फॉर मी की आर्मीच्या जवानांसोबत माझं इंटरॅक्शन होतं आहे. 3 वर्ष हे थर्ड इयर आहे. म्हणजे टाईम एकदम फास्ट जातो आहे. ओके. मेमरीज पण आहेत, काय अप्स अँड डाऊन्स पण असतात. नायरा हे नर्चर यूथ रिफॉर्म असोसिएशन आहे. सो वी आर नर्चरिंग यूथ अँड आवर फोकस इज वुमेन एम्पॉवरमेंट. काही प्रोजेक्ट्स आपण घेतो. मेजरली प्रायमरी फोकस इज एज्युकेशन. बट नायरा एस्टॅब्लिश होऊन 3 वर्ष झाले. आम्ही एज्युकेशनवर भरपूर फोकस करतो आहे. आमचे स्टुडंट्स IIT मधनं PhD ही केलं आहे, NITsमध्ये. आणि दीज पीपल आर ऑर्फन्स. यांना इकॉनॉमिकली सपोर्ट नाही आहे आणि हे पण असं सिटीजले नाही आहेत. हे एकदम रिमोट एरियातली पोरं आहेत. तेच करता करता असं वाटलं की वी नीड टू डू समथिंग फॉर दी एम्प्लॉयमेंट ॲज वेल. ऑफकोर्स नायराचं एक प्रायोरिटीज आहेत आणि वी डोंट वॉन्ट टू स्प्रेड आवर हँड्स अँड लेग्स एव्हरीवेअर. एकच याच्यावर फोकस करायचं, ते एस्टॅब्लिश करायचं, नंतर मग आपण दुसऱ्या गोष्टींवर फोकस करायचं. तर वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग फॉर द एम्प्लॉयमेंट ॲज अ सोशल ऑन्टरप्रेन्युअरशिप. ओके. आणि ह्याच्यासाठी म्हणजे भरपूर लोक येतात आमच्याकडे, बोलतात की आम्हाला बॅकिंग नाही आहे, फायनान्शियली आम्हाला मच्युरिटी नसते की बिझनेस कसा करायचा, आम्हाला माहीत नसतं की 10वी 12वी नंतर काय करायचं. तर ह्याच्यासाठी ऑफकोर्स उत्तरा मॅडमनी एक चांगली कल्पना सुचवलेली आम्हाला आणि ती आम्ही अमेंड करतो आहे. पॉडकास्ट नायराचा येणार इन द मंथ ऑफ मार्च आणि ह्याच्यावर विविध म्हणजे एक्सपर्ट्स येतील. लाईक काही आर्मीतले लोक येतील, त्यांचं मोटिवेशन ते सांगतील. काही ऑन्टरप्रेन्युअर्स येतील, सायबर एक्सपर्ट येतील, सायकोलॉजिस्ट येतील. बिकॉज नायराचं इज लाईक नॉट ओनली इन एम्प्लॉयमेंट एज्युकेशन बट ऑल्सो वी आर फोकसिंग ऑन दी मेंटल हेल्थ. हे सगळ्यात मोठं पॅन्डेमिक आहे वर्ल्डमधलं, राईट. आणि मोस्टली सुसायडल रेशिओज अँड रेट्स आम्हाला यूथमध्ये भरपूर दिसून येत आहेत की थोडंसं त्यांना कोणी नाही बोललं, थोडंसं काय गोष्टी नाही झाल्या तर सुसाईड करतायत, ड्रग्ज ॲडिक्टेड आहेत. ओके. तर खूप साऱ्या गोष्टी करायच्यात. कधी कधी असं वाटतं की आयुष्य कमी पडेल हे सगळं करायला. आणि गुड थिंग इज दॅट जसं ही मी जर्नी स्टार्ट केली 3 वर्ष आधी, सोशल बॅकग्राऊंड काय नव्हतं मला, पण टचवूड चांगली लोकं भेटत गेली. खूप लोकांचं गायडन्स मला भेटत गेलं या गोष्टींमध्ये. सपोर्ट हे खूप महत्त्वाचं असतं. हे पण बोलतो ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी, तशी उत्तरा मॅडम माझ्या पाठीशी आहेत. ओके. बिकॉज फॅक्ट इज फॅक्ट. आणि अजून एक म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे पाईपलाईनमध्ये आहेत. पण ऑफकोर्स आवर एम इज टू फोकस, नर्चर, मोटिवेट आवर यूथ. बिकॉज मी म्हणजे भरपूर ऑलमोस्ट अराउंड 90+ कंट्रीज मी फिरलो आहे. प्रत्येक कंट्रीची खासियत असते. आपल्या इंडियाची एक खासियत हे आहे की वी आर व्हेरी ओपन. आपण कोणालाही एकदम चांगलं वेलकम करतो आणि आपण यूथचं पॉप्युलेशन आपल्या इंडियामध्ये जास्त आहे. त्यामुळे लेट्स जे काय आहे आपल्याकडे यूथची पॉवर ती आपण एकत्रित करून एक इंडियाला एक नंबर 1 पॉवर बनवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असेल.
आणि आय डोंट नो वेअर वी विल एंड, बट पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी पण करायच्या आहेत आम्हाला. वी आर प्लॅनिंग टू सेटअप सम काइंड ऑफ सोशल एंटरप्रेन्योरशिप इन्स्टिट्यूशन जे रूरल इंडिया रिमोट प्लेसेसमध्ये जास्त असणार, सिटीजमध्ये नाही. आमचा फोकस सिटीजमध्ये कमी आहे एकदम, बिकॉज ह्या मुलांना कसं आहे की रिसोर्सेस भेटत नाहीत. रिसोर्सेस नसल्यामुळे ह्यांना माहीत नसतं की करायचं काय. खूप साऱ्या गोष्टी त्यांना असतं की मला डॉक्टर बनायचं, डॉक्टर व्हायच्या आधी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम असते ते पण त्यांना माहीत नसतं. आणि एंट्रन्स एक्झाम जरी असली तरी शिकायला पुस्तकं नसतात त्यांच्याकडे. आय डोंट नो हाऊ, म्हणजे कसं करतील, कधी कधी प्रश्न पडतो. तर डेफिनेटली आहे ते, आणि लवकरच मला आनंद होईल की जेव्हा हा पॉडकास्ट किंवा असे इन्स्टिट्यूट आम्ही स्थापन करू. आता एक डिस्कशन फेजमध्ये, पण सून विल गेट अन अप्रुव्हल्स फ्रॉम द मिनिस्ट्री अँड दॅन विल स्टार्ट इट अप. आणि बरं वाटलं, घाम खूप येतोय मला. ओके, अँड थँक्स अ लॉट फॉर कमिंग, अँड जय हिंद गाईज. थँक्यू, बाय. रोहन यांना विनंती करते की आपण इथेच थांबावं. मगाशी आत्ता रोहन यांनी जसं सांगितलं की हे सगळं करताना माझ्या पाठीशी अनेक हात आहेत आणि त्यामध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत खरोखर आशीर्वादाचा आणि आधाराचा नेहमीच हात असणाऱ्या मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तराताई मोने यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. उत्तराताईचा नायरा फाउंडेशनला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनांमधनं, आणि वीर्स ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये नेहमीच पाठिंबा राहिला आहे. नायरा फाउंडेशनतर्फे आपण उत्तराताईचा सन्मान करावा ही विनंती रोहन यांना मी करते. वा, धन्यवाद रोहन. मी आपल्याला विनंती करते आपण स्थानापन्न होऊ शकता, आणि उत्तराताईला विनंती करते की आपण आपलं मनोगत सादर करावं. खरं तर हे जरा वेगळं झालं की घरचाच सत्कार आधी झाला, पण हे सगळं यांनीच प्लॅन केलं मला वाटतं, मलाच माहिती नव्हतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण आपल्या आजूबाजूला जे काही पाहत असतो त्यातनं आपण काही शिकतो का, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अशा अनेक गोष्टी असतात आणि अशा अनेक व्यक्तींकडनं एक प्रेरणा घेण्यासारखा विषय असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जुन्या काळातले आदर्श हे तर आहेतच, कारण आपला महाराष्ट्र हा इतका विपुल दृष्टीने आहे आणि विपुल गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ही खऱ्या अर्थाने संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे आणि तुमच्यासारख्या पराक्रमी वीरांची भूमी आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की आपल्याला इतिहासाकडनं खूप काही गोष्टी मिळत असतात, पण जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला काही शिकता येतं असं जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा जुन्या काळातले आदर्श तर आहेतच, पण आजच्या काळात आपल्या आजूबाजूला सुद्धा असे आदर्श आपल्याला बघायला मिळतात. आणि हेच आदर्श आपल्या समाजासमोर मांडावेत, म्हणूनच वीर ऑफ इंडियाची आपण एक विचार हा जो आहे तो केला. आणि वीर्स ऑफ इंडियाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या जवानांचं जो एक स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे. कारण मी नेहमी म्हणते की आम्हाला देशभक्तीच्या गप्पा मारायला छान वाटतं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आपण नेहमीच म्हणतो, शाळेपासून म्हणत आलो. पण ते फक्त आम्ही आमच्या मनात म्हणतो, जनात म्हणतो, पण तुम्ही प्रत्यक्ष तिथे बॉर्डरवर जाऊन लढत असता. त्यामुळे ते चॅलेंज खूप मोठं असतं आणि हेच चॅलेंज लोकांसमोर यावं, आपल्या आजूबाजूचे आदर्श आपल्या लोकांसमोर यावेत, म्हणून केवळ या कार्यक्रमाची आखणी मांडणी ही करण्यात आली. रोहनने आत्ता सांगितलं त्याप्रमाणे खरंच एरवी असं म्हटलं जातं की आपली तरुणाई कुठे चालली आहे. तर मला असं वाटतं की रोहनसारखी तरुणाई जर असेल तर आपल्या आजूबाजूला किती छान गोष्टी घडतील. म्हणजे अनेकदा असं होतं की रोहन कुठेतरी फिरायला जातो, तिथे कोणीतरी त्याला भेटतं आणि गरजू व्यक्ती असेल तर त्याला तो छानपैकी काहीतरी मदत करूनच परत येतो. म्हणजे अगदी सिंपल गोष्ट, काश्मीरला फिरायला गेला होता, 2 मुलं त्याला भेटली की ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती पण पुढे शिकायचं आहे, त्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहेत, तर हा त्यांना 2 लॅपटॉप देऊन आला.
आदिवासी भागात जातो, शाळांमध्ये पाहतो, कुठच्या तरी आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागामध्ये शाळेची अवस्था फार वाईट असते, रंगरंगोटी नसते, एखाद्या शाळेला छतच नसतं. एकदा का त्याने ते पाहिलं की शिक्षणा वाचून कोणाचं काही अडू नये यासाठी तो शाळेच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो. एक संवेदनशील मन लागतं आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही मनामध्ये उर्मी असते आणि ती उर्मी रोहन गायकवाड याच्याकडे आहे. आणि म्हणूनच नायरा फाउंडेशनच्या बरोबर, मी पाठीशी नाही म्हणणार, मी म्हणते की नायरा फाउंडेशनच्या बरोबर आज मिती ग्रुप इथे उभा आहे. कारण चांगल्या गोष्टी, चांगले कार्यक्रम, चांगल्या संकल्पना या सातत्याने समाजासमोर यायला हव्यात. एवढंच माझं, मला वाटतं गेली 32 वर्षातलं हा एक संचित आहे असं म्हणायला हरकत नाही. नुसता करायचा म्हणून कार्यक्रम मी कधी केला नाही आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे काहीतरी उद्दिष्ट असतं आणि हे उद्दिष्ट जेव्हा सफल होतं तेव्हाच तुमच्यापर्यंत एखादी चांगली गोष्ट येऊन पोहोचते. आजही आपल्याला या सगळ्यांचे सन्मान करायचे आहेत. खरंच खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे की आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि तुमचे विचार आज आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. पण आपली देशाबद्दलची एक भावना असते ना, तर मला असं वाटतं की काश्मीर आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, पण जेव्हा काश्मीरबद्दलचा विचार येतो, विषय येतो, तेव्हा निश्चित आपलं काश्मीर सुरक्षित असलं पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून एकच म्हणावं असं वाटतं, चला जाऊया आणि पाहूया काश्मीरातील सकाळ. चला जाऊया आणि पाहूया काश्मीरातील सकाळ, सूर्योदय होताच केशरी रंगांचे आभाळ. आपला ध्वज लक्षात घ्या. हिमालयाच्या खांद्यावरती शुभ्र हिमाची शाल, मधला रंग. हिमालयाच्या खांद्यावरती शुभ्र हिमाची शाल, धरतीवर हिरव्या रंगाचे अद्भुत मायाजाल. रोज सकाळी काश्मीर होई सुंदर भव्य तिरंगा. इथे तिरंगा मिळाला तर आवडेल मला. चला जाऊया आणि पाहूया काश्मीरातील सकाळ, सूर्योदय होताच केशरी रंगांचे आभाळ. हिमालयाच्या खांद्यावरती शुभ्र हिमाची शाल, धरतीवर हिरव्या रंगाचे अद्भुत मायाजाल. रोज सकाळी काश्मीर होई सुंदर भव्य तिरंगा, कसा शत्रूला पाय त्यावरी ठेवू द्यायचा सांगा. हेच आमच्या सगळ्यांचं इप्सित आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी झटलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला वंदन आणि तुम्हाला सलाम. थँक्यू सो मच. धन्यवाद. खरोखर उत्तराताई म्हणाल्या तसं की चांगल्या संकल्पनांसाठी चांगली माणसं नेहमी येऊन मिळतातच. आणि आज कित्येक जण रविवार असून सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम असतील तरीसुद्धा आज आपल्या भारतासाठी आणि भारताला सुरक्षित ठेवणाऱ्या अशा अनेक जवान वीरांसाठी, मान्यवरांसाठी आज इथे उपस्थित आहेत. खरोखर हा काश्मीरचाच नाही, हा आपल्या मनामनातला तिरंगा आहे आणि तो तिरंगा अबाधित ठेवणाऱ्या आज उपस्थित असलेल्या या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आम्हाला अत्यंत आनंद होतोय की आज या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, परमविशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल. लेफ्टनंट जनरल विनायक गोपाळ पाटणकर हे 1965 साली भारतीय सेनेमध्ये कमिशन्ड अधिकारी या हुद्द्यावर 17 पॅराशूट फील्ड रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले. ते कुशल पॅराट्रूपर आणि स्काय डायव्हर सुद्धा आहेत. पॅराशूट जम्प्सचं शतक त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांनी 100वी जंप पूर्ण केलेली आहे. पुढे त्यांनी सेनेच्या अंतर्गत असणाऱ्या आर्मी एव्हिएशन कोअरमध्ये वैमानिक म्हणून कार्यरत झाले. ते एक उड्डाण प्रशिक्षक म्हणजे फ्लाइंग इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेतील सुमारे 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदांवर काम केलं. भारतीय सेनेच्या 15 वर्षाच्या आधुनिकीकरणाचं धोरण आणि भारतीय सेनेची 10वी पंचवार्षिक योजना यामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाटणकर यांना विशिष्ट सेवा मेडल म्हणजेच VSM ज्याला म्हणतात त्यांनी प्रदान करण्यात आलं. याबरोबरच जसा आत्ता उत्तराताईंनी उल्लेख केला तसंच काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांततामय वातावरण प्रस्थापित करण्याच्या विधायक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल प्रदान करून गौरवलेलं आहे. हे किती आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा जनरल पाटणकर हे अनेक जनहितांच्या कार्यक्रमांशी निगडित आहेत. राष्ट्रीय एकात्मतेकरता काम करणाऱ्या सरहद आणि असीम या संस्थांचे देखील ते सभासद आहेत. मी नायरा फाउंडेशनचे चेअरमन श्री रोहन गायकवाड आणि मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तरा मोने या दोघांनाही विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांना आपण व्यासपीठावर घेऊन यावं आणि त्यांचा स्वागतपर सन्मान श्री रोहन गायकवाड नायरा फाउंडेशनचे चेअरमन यांनी करावा. त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊनही आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि प्रेसिडेंट BSK तुमचा एक फोटो आपण घेऊया आधी. याचबरोबर BSK प्रेसिडेंट श्री तरुण मोटा यांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांच्या संस्थेतर्फे सुद्धा आपण पाटणकर सरांचा स्वागतपर सन्मान करत आहोत. मोठ्या सरांना विनंती करते आपण पुढील कार्यक्रम पाहण्यासाठी स्थानापन्न व्हावं. आपल्या तिघांनाही विनंती आपण इथेच थांबणार आहोत. अर्थात हा पूर्ण कार्यक्रम अतिशय सुसूत्रतेने छानसा बांधला गेलेला आहे. मध्ये मध्ये संगीताचा आणि तो त्या संगीतातनं सुद्धा देशाचा अभिमान जाज्वल्य अभिमान जागृत राहील अशाच गाण्यांची निवड सुद्धा आपण केलेली आहे. पण ज्यांच्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम करत आहोत त्यांना पुरस्कार देणं हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. त्यामुळे या भाग्याचा आस्वाद आम्ही सुद्धा थोडासा घेऊ. अर्थात सर्वप्रथम मी ज्यांना या व्यासपीठावर आमंत्रित करणार आहे, ज्यांना आपण पुरस्कार या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्वात प्रथम देणार आहोत ते विंग कमांडर अभिजित गोखले. सुरुवातीला 20 वर्षांहून जास्त काळ फायटर पायलट म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत झाले. 3 वर्ष महाराष्ट्र शासनाचे अधिकृत सिनियर पायलट म्हणून नियुक्ती झाली आणि गेली 6 वर्ष एका प्रतिष्ठित एअरलाईन कंपनीचे सिनियर कमांडर म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर राजस्थान, कच्छ, पंजाब येथील एअरफोर्स बेसवर अनुक्रमे चीफ ऑपरेशन ऑफिसर, हेड ऑफ ऑपरेशन्स, चीफ ऑफ एरोस्पेस सेफ्टी असा सक्रिय सहभाग त्यांनी दर्शवलेला आहे. मी सन्माननीय विंग कमांडर अभिजित गोखले यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आणि लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर सरांना विनंती करते की आपण त्यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. याचबरोबर सर सन्मान चिन्ह. पहिले तर आय डोंट नो व्हॉट टू से, कारण की जनरल पाटणकरच्या समोर मी ॲक्च्युली खूप छोटा आहे, कारण की त्यांनी मला ॲक्च्युली छोटा पाहिला आहे. पहिल्यांदा आय थिंक ही मस्ट हॅव सीन मी जेव्हा माझा जन्म झाला असेल, आणि ॲज आय ग्रू अप मी त्यांना पाहिलं युनिफॉर्ममध्ये. आणि सगळ्यात पहिला इम्प्रेशन जो मला झाला होता, आग्रामध्ये त्यांना मी युनिफॉर्ममध्ये पाहिला होता, रेड बेरे घालून. आणि तेव्हापासनं I have always wanted to be a soldier. वीर्स ऑफ इंडिया, मी एक कोणी वीर नाही आहे, पण माझे हे नशीब आहे की असे खूप सगळे वीर होते माझे कोर्समेट्स ज्यांच्याबरोबर मला भारताची सेवा करायचा माझं नशीब होतं. आज ते वर्ण मला बघतायत, म्हणून इट बिकम्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू डू एव्हरीथिंग दॅट इज राईट इवन दो आय डोंट वेअर द युनिफॉर्म. The lady just said about patriotism. What is patriotism? Patriotism is not short, frenzied
bursts of emotion, 26 January, 15 August, Bharat Mata Ki Jai. It's a commitment of a lifetime. You have to think about the country in everything that you do. It is फक्त soldiers नाही. It is not just the job of the soldier. इथे बाहेर एक खूप छान एक कोट लिहिलं होतं. A soldier does not fight what he hates in front of him. He fights for what he is defending behind him. That means his country. And therefore, every citizen should do everything for the country such that a soldier can be proud of every citizen that stays in his country. That is the responsibility on each one of us. We can't all go to the border and fight. आपण सगळे जाऊन युद्ध लढाई नाही करू शकत. पण we can, as citizens of this country, do our own bit towards the country. It could be as simple as just following the rules. That's all a soldier looks for. Every citizen should do something for the country. I will not take too much time because there is a lot of the program left. But it is just my request that when you go back home, just think of all those people who fight for you, who even now at this moment, atta, -40, +50, jungle, rivers, mountains, sagikade they are serving the nation just to keep you safe. I have retired, but my course-mates are still serving. And I owe it to them as much as each one of you owes it to every soldier who has ever worn the uniform to do your duty towards the nation. Thank you. गोखले सरांना विनंती, आपण इथेच 2 मिनिटं थांबावं. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे व्हाईस प्रेसिडेंट श्री सुनील गणपुले यांना विनंती करते. आपण संस्थेतर्फे सुद्धा गोखले सरांचा सन्मान करत आहोत. थँक्यू. अशा अनेकांना सीमेवर गेल्यानंतर स्फुरण चढत असतंच आणि त्यांचं पूर्ण आयुष्य स्फुरण चढतच असतं. मात्र आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना देशभक्तीपर गीतं जरी ऐकली ना तरी नक्कीच स्फुरण चढतं आणि अशा गीतांचा सुद्धा सिलसिला आपण पुढे ठेवणारच आहोत. पुन्हा एका देशभक्तीपर गीताकडे वळूया. नहीं है तो
पुढचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत सन्माननीय मेजर आशिष कुलकर्णी यांना. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यावं ही विनंती. मेजर आशिष कुलकर्णी यांनी भारताच्या अनेक संवेदनशील आणि आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये 12 वर्ष सेवा दिली. सुरुवातीला नॉर्थ सिक्कीम सेक्टरमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं. काश्मीरच्या अनेक काउंटर टेररिझम ऑपरेशन्समध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. इंडियन आर्मीचा भाग म्हणून ते आफ्रिका काँगोच्या UN मिशनमध्ये देखील नियुक्त झाले. सेवानिवृत्तीच्या आधी त्यांचं पोस्टिंग लडाख इथे होतं. मेजर आशिष कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांना करते. मानपत्र आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात आपण त्यांचा सन्मान करतोय. पाटणकर सर आणि उत्तरताईला विनंती आपण स्थानापन्न व्हावं. याचबरोबर बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे जॉईंट सेक्रेटरी श्री संदीप कडाकिया यांना विनंती करते की आपणही मेजर आशिष कुलकर्णी यांचा सन्मान करण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावं. हा सन्मान आपण बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे करतो. धन्यवाद. कुलकर्णी सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय हिंद. सर्वात आधी धन्यवाद सर्वांचा इकडे आल्याबद्दल. थँक्यू पाटणकर सर, थँक्यू फॉर कमिंग डाऊन. शेअर माय एक्सपिरियन्स. मी एक छोटाच माझा सर्व्हिसमधला एक्सपिरियन्स शेअर करेन. आपण आता सध्या बोरिवलीला आहोत. इकडचाच एक मीरा रोडचाच एक भूमिपुत्र, माझा खूप चांगला मित्र, तो आता वरतून आपल्याला पाहतो आहे, शहीद कौस्तुभ राणे. हा माझा आम्ही दोघांनी ट्रेनिंग एकत्रच केलेली. इनफॅक्ट आम्ही ट्रेनिंग करून OTA चेन्नईमध्ये आम्ही दोघांनी ट्रेनिंग केलेली 2010मध्ये आणि 2011मध्ये आम्ही ॲज अन ऑफिसर कमिशन झालेलो दोघं. तर आम्ही मुंबईमध्ये आल्यावर सुट्टीवरती आल्यावरती एक किस्सा असा घडला की अरे आता युनिटला जायचं आहे, युनिफॉर्म शिवायचा आहे. मुंबईमध्ये इकडे कुठे आर्मी, कुठे भेटणार नाही युनिफॉर्म. आता पुण्याला थोडी जाणार आहोत तिकडे युनिफॉर्म शिवायला. तर मग आमची झटापट चालू होती आणि आम्ही धावत पळत मग भोईवाड्याला पोचलो परेलच्या जवळ आणि तिथे जाऊन मग आम्ही दोघांनी एकत्र युनिफॉर्म बनवलेला. तर तो किस्सा होता कौस्तुभ राणेबद्दल. आणि कौस्तुभ राणे हे शहीद झाले 2018 साली, 2019 साली 36 RR हे पोस्टेड होते गुरेज सेक्टरमध्ये. त्याच्याच आदल्या वर्षी त्यांनी पाकिस्तानचे 3 टेररिस्ट मारलेले आणि त्याने त्यांच्या टीमबरोबर. त्याच्याबद्दल त्यांना सेना मेडल भेटलेला. आणि त्याच्या पुढल्या वर्षी त्यांनी परत एक असं ऑपरेशन लॉन्च केलेला, पण नाही त्या रिझनांमुळे, काही कारणांमुळे ते त्यांच्या टीमबरोबर 2019 साली शहीद झाले. मेजर कौस्तुभ राणे आणि 3 जवान होते त्यांच्याबरोबर. आणि त्याच ॲज अ टोकन ऑफ रिमेंबरन्स, ॲज अ मेमरी, ॲज अ रिस्पेक्ट टू हिम, एक छानसं तुम्ही मीरा रोड स्टेशनवरनं बाहेर जाल तर एक स्मारक बघाल तुम्ही तिकडे. ते स्मारक त्यांच्याच नावावरती त्यांच्या मेमरीमध्ये तिकडे बनवलं आहे. तर असे काही एक्सपिरियन्स होते माझेही. असे काही एक्सपिरियन्स होते. मीही काश्मीरमध्ये सर्व करताना मी 2016-17 साली सर्व केलेलं आणि त्यानंतर मी NSGमध्येही सर्व केलेलं.
1 वर्ष आणि त्याच्यानंतर मी ॲज पार्ट ऑफ UN फोर्सेस मी काँगोमध्येही डिप्लॉईड होतो. तर खूप सारे असे एक्सपिरियन्स होते वाईल सर्विंग द कंट्री. ब्रिगेडियर गोखले सरांनी ऑलरेडी कवर केलेत द प्राईड वी फील वाईल सर्विंग अ कंट्री, the emotions that we go through, and after coming out of army हाच एक सल्ला आणि हाच एक मी स्वतः आधी पाळायचा प्रयत्न करतो, टू बी अ गुड सिटीजन, टू पास ऑन द सेम गुड व्हॅल्यूज अँड वर्च्यूज टू एव्हरीवन अराउंड अस, टू माय फ्रेंड्स, टू माय फॅमिली अँड द पीपल हू आय वर्क विथ ऑल्सो. तर हाच एक प्रयत्न असतो आणि मेसेज तर हाच एक देईन, टू ऑलवेज बी अ गुड सिटीजन अँड टू स्टार्ट विथ बेसिक इज स्टार्ट फॉलोइंग रूल्स अँड बी गुड टू द सोसायटी, डू गुड फॉर आवर सोसायटी. थँक्यू. भारताची संस्कृती परंपरा ही अनोखी आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 144 वर्षांनी येणारा हा महाकुंभमेळासुद्धा आत्ता याच दिवसांमध्ये सुरू आहे. म्हणजे धार्मिक महत्त्व आहे अशा या महाकुंभमेळ्याला. किंवा एकूणच आपण म्हणतो की आपली आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती करण्याकरता आपण अनेक देवांना पुजतो. मग भगवान शंकर ज्यांच्या म्हणजे अंत आणि प्रारंभ अशा दोन्हीचाही मिलन जिथे झालेलं आहे, ज्यांच्या चरणी झालेलं आहे, अशा भगवान शंकरांना आपण त्रिदल वाहून त्यांची आराधना करतो. मला वाटतं की भारतभूमीच्या रक्षणासाठी आपण कोणाचं त्रिदल वाहतो? त्रिदल, 3 पानं, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स. हे आपल्या मनामनातलं आणि भारताच्या सुरक्षेसाठी असलेलं त्रिदल आहे. ते अबाधित राहो अशी मातृभूमी चरणी आपण प्रार्थना करूया आणि पुढच्या गीताकडे वळूया. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो है, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. इस गाने में सब तालियों का साथ चाहूंगा, सगळ्यांनी टाळ्यांच्या साथीने एकत्र. यहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे, मस्ती में मचती है धूमें बस्ती में. बहारें झूलों की, राहों में कतारें फूलों की, यहाँ हंसता है सावन, यहाँ हंसता है सावन बालों में, हिलती है कलियां बालों में. कहीं दंगल शोक जवानों की, कहीं करतब तीर कमानों की, यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं.
के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। मैदान में अगर हम ढक जाए, मुश्किल है कि पीछे हट जाए। Thank you so much. Thank you, sir.